भाजप नेते चित्रा वाघ यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा रोहिणी खडसे यांच्यावर अत्यंत खोचक शब्दात टीका केली आहे। तुतारीच्या वाजंत्रीच्या बुद्धीचा खडखडाट झालेला दिसतोय अशा शब्दात वाघ यांनी खडसेंवर हल्ला चढवला। त्याचं झालं असं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चेचं आव्हान दिलं होतं आणि त्यांचं हे आव्हान खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वीकारलं। पण चित्रा वाघ यांनी फडणवीस हे त्यांच्या बरोबऱ्यांशी बोलतील असं म्हणत हे आव्हान टोलवून लावलं आणि त्यानंतर रोहिणी खडसेंनी पोस्ट करत सुळेंनी आव्हान स्वीकारल्यामुळे भाजपच्या पायाखालची वाळू सरकल्याचा टोला लगावला होता आणि चित्रा वाघ यांचा उल्लेख चित्रा विचित्र असं केला। यामुळे संतापलेल्या चित्रा वाघ यांनी देखील पोस्ट करत त्यांच्यावर पलटवार केलाय। सगळ्यात आधी आपण पाहूयात रोहिणी खडसे नेमकं काय म्हणाल्या। आदरणीय सुप्रियाताई सुळे यांनी खुलं आव्हान काय स्वीकारलं तर लोकांच्या पायाखालची जमीनच सरकलेली दिसते। चर्चेला येण्याची हिंमत नाही, आपण एक्सपोज होऊ म्हणून चित्रा विचित्र माणसांना छू म्हटलंय। बरं, या चित्रा विचित्र माणसांची जागा काय तर आधी यांनी आदरणीय शरद पवार साहेबांना बाप म्हणून, सुप्रिया सुळे ताईंना मोठी बहीण म्हणून पद मिळवली, स्वतःची राजकीय पोळी भाजून घेतली आणि आमदारकीचा तुकडा काय टाकला की पक्ष सोडून गेले। तिकडे गेल्यावर देखील पवार साहेब सुप्रियाताई यांच्यावर टीका केल्यावरच यांचं घर चालतं। अशा लोकांनी सुप्रियाताई सुळेंवर बोलू नये असं रोहिणी खडसेंनी म्हटलंय। आणि त्यावर चित्रा वाघ यांनी काय म्हटलंय आपण पाहूयात। तुतारीची वाजंत्री तिच्या बुद्धीचा खडखडाट झालेला दिसतोय। तुमचे पिताश्री पक्ष सोडून राष्ट्रवादीत गेले तेव्हा कुणी कसला तुकडा टाकला होता का? आणि हो, छू म्हटलं तर भुंकायचंही भाजपची शैली नाही। तुम्हाला मात्र तुमच्या मालकिणीला काही बोललं की मिरची झोंबते। आम्ही आजची नारी शक्ती वंदन विधेयकासाठी लढतोय। महिलांना हक्क देण्यासाठी मैदानात उतरला असता तर कौतुक वाटलं असतं, पण परंपरेतून मिळालेल्या खुर्चीत आरामशीर बसून भुंकणं सोपं आहे। बाकीही खूप बोलता येईल पण तुर्तास एवढंच असं चित्रा वाघ यांनी म्हटलंय। दरम्यान ठाकरेंच्या पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधलाय। मी अगदी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला म्हटलं, छू म्हटल्याबरोबर चित्रविचित्र आवाज काढून भुंकणाऱ्या लोकांना उत्तर देण्यासाठी पत्रकार परिषद नाही। तुम्ही छू म्हटल्यावर त्यांनी काल सांगितलं की पवार साहेब म्हटले तर नाही असं तुम्ही म्हणताय, याचा अर्थ तुम्ही प्रणिती शिंदे आणि सुप्रिया सुळे या दोघींचा अवमान करताय। कारण हे बिल संसदेतलं बिल, हे बिल महिला प्रतिनिधित्वाचं बिल, हे बिल महिलांच्या अधिकाराचं बिल, दोघीही संसदेत आहेत आणि दोघींनी तुम्हाला सांगितलं, दोघींनी उत्तरं दिली आणि दोघींच्या उत्तरांना तुम्ही नाकारता, याचा अर्थ तुम्ही महिलांना कमी लेखता, हा स्पष्ट अर्थ आहे।